कोकणाची मिटिंग आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे. हा विषय चर्चेला नक्की घेतला जाईल, कारण रायगडवासियांची खंत व्यथा आहे की लवकरात लवकर रायगडला पालकमंत्री मिळावं, जेणेकरून विकास जो थांबला सध्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातून त्याला गती मिळेल. आणि मला असं वाटतं आज कोकणाच्या सर्व आमदार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा चर्चेला विषय नक्की घेतला जाईल. सर, तटकरेंनी क्रिकेट खेळताना एक टोला लागवलेला आहे का प्लेयरला आऊट झालं तरी त्यांना आऊट मान्य नसतं, मग स्लो मोशनमध्ये बघितल्यानंतर कळतं का आपण आऊट झालेलो आहे. आता तटकरे साहेब वरिष्ठ आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत ते, आणि राष्ट्रीय कबड्डीचे उपाध्यक्ष आहेत. कबड्डी आम्हाला चांगलं माहिती आहे, कबड्डी पण हा एक वेगळा खेळ आहे. त्याचा निर्णय आम्हाला मान्य असतो, त्याच्यामुळे रेफरीचा निर्णय निश्चित होईल. आम्ही आशावादी सगळे रायगडवासीय, भरतशेठनी 70% सांगितलं, मी 100% रायगडवासियांची इच्छा आहे की भरतशेठसारखा सर्वसामान्यातला माणूस चौथ्यांदा आमदार होऊन पालकमंत्रीपासून वंचित राहत असेल, हा रायगडचा अवमान असं मला नक्की वाटतं. कबड्डीत पाय खेचले जातात, कबड्डीमध्ये पाय खेचले जातात, नेमकं पाय खेचतंय कोण? तटकरे साहेब आहेत की अजित पवार आहेत, नेमकं पाय खेचतंय कोण? आता रायगडवासी तर कोणाचा पाय खेचून देणार नाही आहे. एवढे प्लेअर आम्ही घट्ट आहोत, आम्ही 3 प्लेअर आहोत, त्यांच्याकडे एकच प्लेअर आहे, त्याच्यामुळे आम्ही 3ही प्लेअर अतिशय मातब्बर आहोत. आणि रायगडवासी किंवा महाराष्ट्र सगळा जाणतो की खऱ्या अर्थाने रडीचा डाव खेळण्यापेक्षा सरळमाने तटकरे साहेबांनी जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमंत्री झाले असते. पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला न्यायहक्क मागणं हे आमचा अधिकार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित 1-2 दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असं मी आशावादी निश्चित. नाही, उशीर होत नाही आहे. आता सगळं थर्ड अंपायर चेक करतात, त्याच्यामुळे थर्ड अंपायरने चेक केलं की नक्की आमच्या बाजूने बोट उंच होईल असं मला वाटतं आणि आम्हाला न्याय मिळेल. चला, धन्यवाद.